टपटप करत बरसणाऱ्या सरींसोबतच मातीचा सुगंध दरवळू लागला. केशव आणखीन तल्लीन होऊन हे सगळं न्याहाळू लागला. मध्येच त्याला गिटार वाजवण्याचा मोह झाला. दिल क्या करे गाण्यावर त्याने मनसोक्त गिटार वाजवली. गाणं संपलं आणि त्याने गिटार बाजूला ठेवली. मोबाईलवर एक प्यार का नगमा हे गाणं वाजू लागलं. केशवच्या आवडीच्या गाण्यापैकी हे एक गाणं होतं. तो खुर्चीत निवांत बसला आणि गाण्यात तल्लीन होऊन गेला. त्याने डोळे मिटून घेतले. गाण्याचे शब्द त्याच्या हृदयाला भिडत होते. तो मंत्रमुग्ध झाला होता. पण इतक्यात त्याच्या डोळ्यासमोर एक चेहरा येऊ लागला. तो तल्लीन होऊन गेला त्या चेहऱ्याला न्याहाळण्यात. आत्ता त्याचं शरीर फक्त तिथे होतं, पण त्याचं मन कधीच दूर निघून गेलं होतं. त्या व्यक्तीच्या शोधात थोडा वेळ असाच निघून गेला आणि तो बाणावर आला. गाणं कधीच संपलं होतं. अजनबी कौन हो तुम गाणं चाललं होतं. केशवला अस्वस्थ वाटू लागलं. तो खुर्चीतून उठून उभा राहिला. पावसाचं गाणं अजूनही चालूच होतं. त्याच्या मनाची घालमेल होत होती. तो तसाच सगळं न्याहाळत होता. शहरापासून थोडंसं दूर उंच उंच आंबा नारळीच्या झाडांमध्ये लपलेलं असं त्याचं घर होतं. त्याच्या बाल्कनीमधून रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्यांना तो बघत उभा राहिला. इतक्यात त्याची नजर रस्त्याच्या पलीकडे असणाऱ्या सुधीर काकांच्या दुकानापाशी गेलं. दुकान बंद होतं आणि दुकानाच्या आडोशाला एक व्यक्ती आपलं अंग चोरून पावसापासून वाचून उभी होती. ती दूर उभी असणारी व्यक्ती केशवच्या हृदयाची धडधड वाढवत होती. त्याच्या संपूर्ण शरीरावर शहारे येऊ लागले. भीती आणि ओढ या संमिश्र भावना त्याच्या मनात निर्माण झाली आणि काही दिवसांपूर्वीचा प्रसंग त्याच्या डोळ्यासमोर उभा राहिला. मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला जर ही कथा पूर्ण ऐकायची असेल तर खालील दिलेल्या त्रिकोणावर क्लिक करा. धन्यवाद.